दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात रुग्णांची लूट होत असल्याचा प्रकार समोर आला असतानाच हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनीही MGM रुग्णालयावरती आरोप केलेत की त्यांच्या मतदारसंघातल्या एका रुग्णाची लूट झाल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे। MGM रुग्णालयातले ज्या डॉक्टरांनी ज्या पेशंटवरती उपचार केले तेच डॉक्टर आनंद निकाळजे आपल्या समोर आहेत। सर, काय प्रकार होता? नमस्कार, मी डॉक्टर निकाळजे। पहिल्या प्रथम तुमच्या TV माध्यमाचं मी आभार मानतो की तुम्ही डॉक्टरांची बाजू ऐकण्यासाठी आणि ती समाजासमोर मांडण्यासाठी आम्हाला संधी दिलीत। हा जो प्रकार आहे हा अतिशय म्हणजे मला सांगायला आनंद होईल की एक 13 वर्षाची गंभीर मुलगी मेहकर बुलढाणा ह्या भागातून आमच्याकडे साधारणतः एक 8 दिवसापूर्वी गंभीर डेंग्यू म्हणून रेफर झाली। तिला उपचार करणारे जे डॉक्टर होते, फिजिशियन, त्यांना असं वाटलं की पेशंट टर्शरी केअर हॉस्पिटलमध्ये किंवा तिथल्या ICU मध्ये त्याची उपचार व्हायला पाहिजेत, इतकी ती गंभीर आहे। पेशंटच्या बरोबर नातेवाईक आणि त्यांच्याबरोबर एक डॉक्टर नातेवाईक होता आणि ते आले, आमच्याकडे ॲडमिट झाले। तिला डेंग्यूचा गुंतागुंतीचा आजार होताच, पण त्याच्यावर तिला ARDS म्हणजे याच्यामध्ये लंग्समध्ये पूर्णपणे सूज येऊन ऑक्सिजन कमी होतं, अशी पण गुंतागुंत झाली आणि त्या पेशंटला आम्हाला व्हेंटिलेटरवर घ्यावं लागलं। त्याचबरोबर तिच्या रक्तातल्या पेशीही खूप कमी होत्या, म्हणजे प्लेटलेट तर कमीच होत्या, पण WBC आणि हिमोग्लोबिन पण कमी होतं। त्यासाठी आम्हाला हिमॅटॉलॉजिस्टकडनं काही टेस्ट करून काही ट्रीटमेंट करावी लागली, ज्याच्यामध्ये इम्युनोग्लोबुलिन्स नावाचं एक इंजेक्शन असतं की ज्याची कॉस्ट खूप जास्त असते। ते इंजेक्शन आम्ही तिला दिलं, ज्याच्याने तिचे ब्लडमधल्या सेल्स वाढतील आणि साधारणतः 7-8 दिवसाच्या अतिशय मेहनतीने त्या पेशंटला आम्ही व्हेंटिलेटरतून बाहेर काढलं। त्या पेशंटला डेंग्यूमुळे मेंदूवर पण इन्फेक्शन झालं होतं, ज्याला आम्ही इन्केफेलायटिस म्हणतो। ती पेशंट काही दिवस बेशुद्ध होती, ती पूर्ण शुद्धीत आली आणि व्हेंटिलेटरतून बाहेर निघाली आणि मग तिला आम्ही परवाच्या दिवशी ICUच्या बाहेर घेतलं आणि काल तिला सुट्टी केली। पेशंट ॲडमिट झाल्यापासून का सुट्टी करेपर्यंत नातेवाईक अतिशय खुश होते। इनफॅक्ट त्यांचा डॉक्टर भाऊ हा मला भेटून तुमच्या सगळ्या प्रयत्नांमुळे आमची बहीण वाचली असा आभार पण करून गेला आणि वेळोवेळी त्यांना जेव्हा आम्ही ICUत ॲडमिट करतो त्या दिवशीपासून रोज नातेवाईकांना आम्ही बोलून पेशंटच्या तब्येतीची कल्पना देतो, काय काय टेस्ट करतो आहे, कुणाचं ओपिनियन घेतो आहे, ह्या सगळ्याची कल्पना देऊन आपल्या पेशंटला आता अजून किती दिवस लागतील ह्याचा एक ढोबळ अंदाज देऊन खर्चाचा पण अंदाज दिला जातो। ॲडमिट केल्याच्या दिवसापासून आम्ही त्यांना सांगत असतो की बाबा ही ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला एवढा खर्च होणार आहे। ह्या पर्टिक्युलर सरकटी पेशंटच्या बाबतीत डिस्चार्ज होईस्तवर एकदा पण नातेवाईकांनी आम्हाला कुठलीही आर्थिक विवंचना आहे आणि आम्हाला काही मदत करा असं एकदाही सांगितलं नाही। आमच्या ॲडमिनिस्ट्रेशनचे लोक पण त्यांचं रोज काउन्सिलिंग करतात आणि त्यांना कल्पना देत असतात की आपल्याला किती खर्च करायचा आहे आणि त्याही दरम्यान त्यांनी आम्हाला कुठलाच मदत किंवा आम्हाला खर्च परवडत नाही म्हणून आम्हाला काही मदत करा असं कुठलाही विनंती केली नव्हती। आणि मग काल खूपच आनंदाने ॲक्च्युली पेशंट डिस्चार्ज झाली आणि मग रात्री हॉस्पिटलचं बिल भरताना अनेक फोन आले आणि मग जे काही आता असं की बिल जास्त झालं आहे वगैरे, हे डिस्चार्ज झाल्यानंतर काही तासानंतर ह्या पद्धतीचे संभाषण सुरू झालं। ह्यामध्ये आम्ही एकतर समाधानी आहोत की एक गंभीर पेशंट आम्ही वाचू शकलो खूप कमी वेळात। आणि आपण जर विचार केला की ह्या आजाराला पहिली गोष्ट म्हणजे पेशंटचा जीव वाचणं, एक 13 वर्षाची मुलगी एवढ्या गंभीर वाचते हे सगळ्यात महत्त्वाचं। आणि तिला औषधं लागले, व्हेंटिलेटर लागलं आणि त्याच्यामुळे तिला थोडासा इतरांपेक्षा जास्त खर्च झाला आणि त्याची कल्पना सगळ्या नातेवाईकांना होती। इनफॅक्ट डॉक्टर भावाशी तुम्ही बोलू शकता की आणि त्यांनी काल पण मला सांगितलं की आम्ही हॉस्पिटलच्या ओव्हरऑल ट्रीटमेंटबद्दल एकदम समाधानी आहोत। तुम्ही पेशंट वाचवला ही गोष्ट आनंदाची आहे, पण डॉक्टर आमदारांनी जो मुद्दा उपस्थित केला तो होता बिलाचा। त्यांनी मेडिसिन जे आहे ते बाहेरून आणलं आणि आपल्या रुग्णालयाचं बिल 2,80,000 झालं, तर हे खूप झालं असं त्यांचं म्हणणं होतं। काय असतं की हॉस्पिटलचं बिलाचं रोज एक ठराविक बिल असतं की ICUमध्ये ICUचे चार्ज असतात, व्हेंटिलेटर चार्ज असतात, नर्सेस काम करतात, सिस्टर्स काम करतात, अनेक गोष्टींची ट्रीटमेंट असते ना। ते प्रत्येकाचं बिल काय ठरलेलं असतं आणि ते बिलामध्ये आपल्या मेन्शन केलं असतं की कुठलं बिल कसं कसं आहे। तर मला असं वाटतं की रोजच्या रोज आपण जेव्हा बिल सांगतो नातेवाईकांना की बाबा तुमचं बिल आता आज 50,000 रुपये झालं आहे, आज 60,000 रुपये झाले आहे, उद्या ते 1,00,000पर्यंत जाईल,
त्याच वेळेस नातेवाईकांनी आम्हाला ॲक्च्युली संपर्क करून सांगितलं पाहिजे की बाबा नाही आम्हाला हे बिल थोडं भरणं अवघड आहे. आता काय झालं की अशा पद्धतीने डिस्चार्ज होताना डॉक्टरांवर प्रेशर आणलं किंवा हॉस्पिटलच्या प्रेशरवर प्रेशर आणलं तर खरोखर उपचार करणं अवघड होईल. कारण उपचार करताना पेशंटला वाचवणं हाच डोक्यात असतो आणि ते वाचवताना आम्ही निश्चितपणे विचार करतो की कमीत कमी खर्च कसा होईल. ही झाली तुमची भूमिका. पण टेक्निकली जर बिलाचा जर विचार केला तुम्ही तर जे ग्रामीण भागातून लोक येतात त्यांची ती पेएबल कॅपॅसिटी नसते आणि जे दिसतं म्हणजे 2,80,000 रुपये त्यांचं बिल तर पर डेचा हिशोब केला तर ते 35 ते 40,000 रुपये पर डे अशा पद्धतीने जातं. मग कोणाला वाटतं की इतकं कसं झालं? नाही, आता तुम्ही सांगतो की ICUमध्ये 4 ICUचे कन्सल्टंट डॉक्टर काम करतात राऊंड द क्लॉक, जे MD होऊन त्यांनी ICUचा एक फेलोशिप कोर्स केलेला आहे. ICUमध्ये आमच्याकडे एका पेशंटच्या मागे काही व्हेंटिलेटर पेशंट असेल तर एकाच एक नर्स आणि पेशंट रेशो असतो आणि जे पेशंट व्हेंटिलेटर एकाच 2 एक नर्स 2 पेशंट असते. त्याच्यानंतर एक खूप ॲडव्हान्स व्हेंटिलेटर आम्हाला ह्यासाठी लावावं लागतं. त्याच्यामध्ये काही प्रोसिजर असतात पेशंटला करायच्या, कृत्रिम स्वराची नळी टाकणे, त्याच्यानंतर सलाईनच्या नळ्या लावणे, कॅथेटर टाकणे, फिडिंग करणे, असा छोटा मोठा अनेक खर्च असतो आणि आपल्याला क्वालिटी ट्रीटमेंट देण्यासाठी काही खर्च हा येतच असतो हॉस्पिटलमध्ये असं मला वाटतं. हां, आता दुसरी कल्पना मला काय वाटतं की त्याची कल्पना आपण नातेवाईकांना देणं महत्त्वाचं आहे. आमचं जे काउन्सिलिंग असतं रोज, आम्ही साधारणतः 15 ते 20 मिनटं प्रत्येक पेशंटची काउन्सिलिंग. आत्ता तुम्ही जेवून बाहेर जे बसला होतात तर मला येता येत होतं आणि प्रत्येक पेशंट बघून त्या पेशंटची कंडिशन नातेवाईकांना सांगत होतो. कारण ते काउन्सिलिंग नाही केलं तर त्यांना आपला पेशंट कसा आहे, काय आहे, त्याच्याबद्दल पुढे काय होणार आहे हे माहितीच नसतं. तर हा काउन्सिलिंग पार्ट केल्यानंतर डिस्चार्ज झाल्यानंतर मग बिल भरण्यासाठी ही कल्पना जर आधी नसतीच त्यांना की आधी आपलं किती हॉस्पिटलचं बिल आहे हे माहितीच नाही तर मग काहीतरी त्यांनी भूमिका घेतली असती तर एखाद्याचा विचार करता आला असता. पण MGM सारख्या रुग्णालयात अनेक पेशंटला आम्ही अतिशय कमी खर्चात ट्रीटमेंट करतो. अनेक योजना इथे वापरल्या जातात. जेव्हा जेव्हा पेशंट हा त्याला आर्थिक प्रॉब्लेम असतो तेव्हा हॉस्पिटलचं मॅनेजमेंट प्रशासन स्वतः त्या पेशंटला अनेक योजनांमध्ये समावेश करून ट्रीटमेंट करतात. आता तुमचं रुग्णालयसुद्धा धर्मादायमध्ये येतं, धर्मादाय अंतर्गत जिथं बेड वगैरे रिझर्व ठेवण्याची आवश्यकता असते. तर अशा पेशंटला त्यात तुम्ही बेड उपलब्ध करून देऊ शकत नाहीत का? त्याची काय प्रोसिजर आहे? हां, त्याची प्रोसिजर आहे की पेशंटनी पहिले तर आम्हाला सांगायला पाहिजे की आम्हाला आमच्याकडे जे काही आर्थिक उत्पन्नाचं जे काही डॉक्युमेंट्स ते आहेत आणि आम्हाला ह्या योजनेमध्ये हे घ्यायचं आहे. मग ते आम्ही ते योजनेचे सगळे डॉक्युमेंट बघून हॉस्पिटलला सांगतो की ह्यांना या योजनेमध्ये घ्या आणि मग घेतले जातात पेशंट. ही रेग्युलर आमची म्हणजे हॉस्पिटलची पद्धतच आहे. आता मला तुमच्याकडे विभाग कोणते आहेत माहीत नाही, मात्र सध्या आपल्याकडं ॲट ए टाईम किती धर्मादायमधून पेशंट उपचार घेतात याबद्दल सांगता येईल का? त्याच्याबद्दल मला असं वाटतं की म्हणजे तुमचा होय, मी ICUचा इन्चार्ज आणि उपचार करणारा डॉक्टर आहे, पण त्याचं तुम्हाला का आमच्या प्रशासनाकडनं निश्चित माहिती मिळू शकेल. दुसरा प्रश्न, जो तुम्हाला कॉल आला होता संतोष बांगरांचा, त्यांनी 2 शब्द महत्त्वाचे तुम्हाला वापरले की इतकं बिल करता तुम्ही काय पेशंटला अमृत पाजलं का? आणि तुमच्या एका कर्मचाऱ्यांशी बोलताना बांगर म्हणाले की एवढं बिल अरे हा खाटेखाना आहे का? ह्याच्यावर मी काहीच कॉमेंट करू शकत नाही. दुर्दैव आहे आपलं की अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं आणि मला असं वाटतं की ह्याचा जर आपण सखोल विचार केला तर अल्टिमेटली आपल्या समाजाचंच नुकसान करतो आहे आपण. डॉक्टरांनी दबावाखाली काम करण्यामध्ये खूप मोठी जोखीम एक समाज म्हणून आपण पत्करतो असं मला एक डॉक्टर म्हणून प्रामाणिकपणे तळमळीने वाटतं आहे की अशा पद्धतीचे आरोप करण्यापूर्वी पूर्ण केस हिस्ट्री काय झालं आहे हे समजून घेऊनच समजूतदारपणे ह्यातून तोडगा काढू शकतो. नातेवाईक सांगतो की तुम्ही जर आम्हाला आधी विनंती केली असते आम्ही स्वतःच बिल कमी केलं असतं. त्यासाठी आमदारांना आणि ह्यांना फोन करायची काही गरज नव्हती. असा एक ट्रेंड पडण्याची शक्यता आहे. त्याच्यात दुसरा प्रश्न निर्माण होतो, म्हणजे तुम्ही आधी 20,000 रुपये डिस्काउंट दिला आणि नंतर 80,000 रुपये त्यांना सोडून दिले आणि पेशंट सोडला सुद्धा. मग हे आधी वाढवले जातात आणि नंतर कमी केले जातात वगैरे असं चुकीचं आहे. हे आमचं बिल त्याच्यामध्ये कॉम्प्युटराइज बिल असतं. हे हा आमचा दबावाखाली केलेला हा नंतरची ॲक्शन होती. कारण आम्हाला खूप लोकांचे फोन आले, आम्हाला अनेक लोकांचे फोन आले आणि अशा वातावरणात आम्हाला दुसरा काही पर्याय नव्हता आणि आम्ही पेशंटला खूप वेळा असं म्हणजे त्यांनी रिक्वेस्ट केली आणि आम्ही ते ॲक्सेप्ट केली. आम्हाला कोणाचा फोन नाही आला तरी आम्ही बऱ्याच वेळा ह्या पेशंटमध्ये आम्ही
डिस्काउंट देतो किंवा त्याची बाजू समजून घेतो. आता दुसरा प्रश्न म्हणजे आपलंच हॉस्पिटल म्हणून नाही, राज्यातली सगळीच मोठमोठी हॉस्पिटल्स आहेत, त्यांच्या बिलांचे जर आकडे बघितले तर ते प्रचंड आहेत. म्हणजे कुठल्याही पेशंटला, मध्यमवर्गीय पेशंटला ते परवडणारे नाही आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये काय पर्याय निघाला पाहिजेत वाटतंय? आपल्याला यासाठी माहीत पाहिजे की विज्ञान कुठे चाललं आहे. अनेक नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, अनेक नवीन औषधं आलेले आहेत. जसं मी सांगितलं की हे इम्युनोग्लोबिन औषधाचीच किंमत 2-3 लाखापर्यंत आहे. मग हे औषधं आपल्याला सरकारने किंवा हे औषधाचा मुद्दा राहत नाही, कारण मेडिसिन जे तुमच्या केसमध्ये मेडिसिन बाहेरून आलेलं आहे. नाही, मी काय म्हणतो की ओव्हरऑल ट्रीटमेंटची कॉस्ट वाढण्याचं कारण हे अनेक आहेत. मी त्यातलं एक सांगितलं की अनेक ॲडव्हान्स ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, अनेक ॲडव्हान्स प्रोसिजर्स आणि टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. अनेक नवीन स्पेशालिटी डॉक्टर त्या रुग्णाच्या ट्रीटमेंटमध्ये इन्व्हॉल्व असतात. आता इतके स्पेशालिटी आहेत, त्या प्रत्येक डॉक्टर इन्व्हॉल्व असतो. आणि त्याच्यामुळे आता तुम्ही एखादा व्हेंटिलेटर घ्यायचा असेल त्याची किंमत 10-15 लाखाची असू शकते. एखादा ICUतलं मॉनिटर हे 2-3 लाखाचं असू शकतं. ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला ट्रीटमेंट गुणवत्ताकारक मिळणं आणि ट्रीटमेंटचं कॉस्ट कमी करण्यासाठी काही वेगळी पॉलिसी निर्माण करता येईल का बघायला लागेल. तर होते डॉक्टर आनंद निकाळजे यांनी रुग्णालयाचा दोष नसल्याचं स्पष्ट केले. मात्र राष्ट्रीय पातळीवरच रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराची जी कॉस्ट आहे ती कमी करण्याचे प्रयत्न केले गेले पाहिजेत. कॅमेरामॅन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.